हाय फ्रेंड, गुड मॉर्निंग. आज आहे गुड फ्रायडे आणि आनवला आहे सुट्टी. तर आनवची आज फरमाईश आहे की मम्मी मला आज काय खायचं आहे आनव तुला? हां, काय खायचं आहे ना? मला खायचं वडा. मिसळ पाव रे बाळा, मिसळ पाव म्हणला ना, वडापाव कुठून देऊ? मिसळ पाव बोलला ना तू. हां, आनवला आज मिसळ पाव खायचा आहे. आणि आनवला जो मिसळ पाव कसं बनवायचं, तिखट तिखट बनवायचं का सपक? थोडंसं तिखट बनवायचं. हां, सुट्टी आहे ना आनवला, म्हणून आज मिसळ बनवायचंय. चला आपण किचनमध्ये जाऊन आता मिसळ बनवूया. ओके. तर हे बघा किचनमध्ये आलेली आहे. कुकर लावून घेतलेला आहे पहिलंच मी. आता मला मिसळला मी पहिलंच कुकर लावून घेतलेलं आहे. 2-3 शिट्ट्या दिलेल्या आहे. मी बनवते आज मिसळ आनवसाठी. कांदा टमाटा चिरून ठेवलेला आहे. अद्रक लसणाची पेस्ट आहे. इथं मसाला आहे. इथं कढई ठेवलेली आहे. मी तेल टाकलेलं आहे. जिरी मोहरी टाकलेलं आहे. अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे. आता इथं कांदा टमाटा टाकते. हळद टाकायली. थोडंसं मिरची, लई नाही, आनवसाठी बनवते ना सपक, म्हणून थोडंसं टाकायली मिरची. आणि चवीनुसार मीठ, थोडंसं धनिया पूड. हे मसाला टाकत आहे मी. हे बघा ते सगळं टाकून घेतलेला आहे मसाला. हे बघा किती छान झाला आहे मस्त मसाला. कसा झाला आहे माहिती नाही. आता तिखट आनवला तर थोडंसं सपकच बनवायचं होतं आनवसाठीच. बघू आता. असं तर मसाला मी टाकलेला आहे. हे बघा मसाले तर छान तेल सुटलेलं आहे. आता मी टाकून घेते मटकी. हे बघा छान उकळी मारत आहे. हे बघा झालेली आहे माझी मटकी. आता आनवला पाव गरम करून देते. हे बघा पाव गरम करते. चला आनव, तयार आहे बघ तुझे मिसळ पाव. हे घ्या मिसळ पाव. खावा लवकर लवकर खावा. मला सांगा कसं झालंय. तसं खात्यात पाव? तसं खात्यात का? ते मोबाईल बंद कर पहिला. मोबाईल पहिलं बंद कर आणि खा पटकन. खा. कसं झालंय सांग. टेस्टी टेस्टी झाले का सांग पटकन. सपकच केलंय. बघू आता तिखट झालंय का सपक झाले. थोडंसं तिखट टाक म्हणलं होतं ना तू. अरे तसं अर्ध कर ना बाळा. अर्ध करायचं असते. तसं खायचं असते का? थोडंसं लिंबू पण ठेवलंय बघ. टाकतो का बघ लिंबू पण. छान झालंय. मस्त झालंय. छान झालंय.